आपण सर्वजण गोड पोळी तर नेहमी बनवत असतो, पण प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. आज आपण संक्रांतीच्या निमित्ताने अगदी पारंपरिक पद्धतीने सोलापुरी अगदी परफेक्ट अशी गोड पोळी कशी बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. जे सोलापूर भागामध्ये जशी अगदी छान क्रिस्पी आणि अगदी चविष्ट अशी आपली गोड पोळी कशी बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघतोय. तर त्यासाठी काय करणार आहोत, सर्वात प्रथम आपण पॅन किंवा कढई गरम करून घ्या आणि त्यामध्ये लगेच कुठली एक वाटी किंवा एक अर्धं भांडं मापासाठी घ्या, म्हणजे अगदी परफेक्ट गोड आणि अगदी छान अशी आपली ती पोळीही तयार होते. तर इथे मी एक वाटी म्हणजे एक कपभर तीळ घेतली. तीळ आपण छान मंद आचेवरती आता हिला भाजून घेणार आहोत. तीळ ही अगदी पटकनी भाजून होते, अजिबात तिला वेळ वगैरे लागत नाही आणि तीळ ही मंद आचेवरती भाजून घ्या, त्यामुळे ती एकसारखी आणि अगदी छान अशी आपली तीळ भाजून ती तयार होते. तर इथे आपली तीळ ही भाजून तयार झाली. त्यानंतर लगेचच आपण आता हिला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे संपूर्ण साहित्य अशा पद्धतीचं एखादं कुठलंही पसरट भांडं घ्या, जेणेकरून आपलं साहित्य पटकनी अजिबात त्याला पाणी वगैरे सुटणार नाही आणि अगदी छान ते पटकनी गार होईल. ह्यामुळे काय असते, आपली पोळी ही अगदी सहज 8 ते 10 दिवस ती टिकते. तर अशाच पद्धतीने बरोबर इथे मी सुकलेलं बारीक किसून घेतलेलं एक वाटी खोबरं हे घेतलं आहे. खोबरं देखील छान हलकंसं गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता आपलं जे खोबरं होतं ते देखील अगदी परफेक्ट असं भाजून तयार झाले. लगेच भाजलेल्या तिळामध्येच आपण यामध्ये आता टाकून घेणार आहोत. आपण जे नेहमी गुळपोळी बनवतो त्यामध्ये आपण शेंगदाणे ड्रायफ्रूट्स टाकत असतो, जेणेकरून आपली मुलं त्या निमित्ताने खातील घरी. पण सोलापूर ज्या भागामध्ये जी गोडपोळी बनवली जाते त्यामध्ये फक्त तीळ आणि खोबऱ्याचाच वापर केला जातो आणि अगदी छान आपलं सारण हे व्यवस्थित आपल्याला पोळीमध्ये सेट व्हायला पाहिजे, म्हणून यामध्ये डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ हे आपलं वापरलं जातं. तर 2 कप किंवा म्हणजे 2 वाटी आपण इथे साहित्य घेतले. त्यासाठी एक मोठ्या चमच्यावर मी इथे बेसन पीठ हे घेतले. थोडंफार आपलं कमी जास्ती झालं तरी काही हरकत नाही. बेसन पीठ देखील छान आपल्याला खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे. अशा पद्धतीने आपलं बेसन पीठ देखील भाजून तयार झाले. भाजलेल्या साहित्यामध्येच आपल्याला आता हे बेसन पीठ देखील काढून घ्यायचे. तर हे तिघही साहित्य आपले आता बेसन पीठ, खोबरं आणि तीळ हे भाजून तयार झाले. तर याला काय करायचं, व्यवस्थित आता पसरून आपण ठेवून देऊया. अशा पद्धतीने तिला व्यवस्थित पसरून दिलं आहे आणि आता पूर्णपणे आपण ह्या मिश्रण गार करून घेतलं आहे. त्यामध्ये जर आपल्याकडे वेलची पावडर असेल, वेलची पावडर किंवा वेलची टाकली तरी काही हरकत नाही. वेलची लई छान कुठलाही गोडाचा पदार्थ करताना आपण नेहमी जायफळ हे वापरत असतो, म्हणून अगदी थोडंसं इथं चिमूटभर मी जायफळ हे घातलं आहे. त्यानंतर काय करायचं, जेवढे आपण तीळ घेतले तर तेवढंच बारीक चिरून घेतलेला गोड यामध्ये टाकून घ्यायचा. तर लगेचच आपण मिक्सरला आता याचं मिश्रण अगदी बारीक असं तयार करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने जेवढं शक्य तेवढं अगदी बारीक असं मी मिश्रण हे मिक्सरला तयार करून घेतले. त्यानंतर लगेच हवाबंद एक डब्यामध्ये काढून आता मी याला ठेवते, म्हणजे आपल्याला जर जेव्हा वाटेल तेव्हा आपण ह्या पद्धतीने मिश्रण जर तयार असेल तर आपण त्यापासून पोळीही तयार करून घेऊ शकते. तर एका भांड्यामध्ये आपण ते मिश्रण काढून घेतले. त्यानंतर आता आपल्याला कितपत पोळी बनवायची त्यानुसार आपलं नेहमीचं गव्हाचं पीठ आणि आता आपली जी पोळी अगदी छान खमंग व्हायला पाहिजे, म्हणून त्यामध्ये 1 ते 2 चमचे बेसन पीठ आणि चवीनुसार मीठ घालून आता हे कणिक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर पीठ हे व्यवस्थित मिक्स करून घेतले. त्यानंतर लगेच छान आपली खमंग पोळी होण्यासाठी यामध्ये गरम करून घेतलेलं 2 चमचे आपण तूप हे टाकून घेऊया. थोडंफार मोहन कमी जास्ती झालं तरी काही हरकत नाही. तर हे जे तूप आहे ते आता आपल्याला ह्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. जेवढं अगदी परफेक्ट आपलं पिठाला हे मोहन लागेल तेवढं छान अशी खमंग आपली पोळी ही तयार होते. तर अगदी थोडं थोडं पाणी घालत नेहमीप्रमाणे आपल्याला छान आता याची मऊसूत अशी कणिकही आपल्याला मळून घ्यायची. तर तुम्ही बघाल अगदी छान अशी मऊसूत अगदी परफेक्ट आपली कणिक ही आता मळून तयार झाली. कणिक मळल्यानंतर काय करायचं, आता थोड्या वेळ आता आपण याला रेस्ट करून घेणार आहोत. लगेचच आपल्याला पोळी ही बनवायला घ्यायची नाही. तर कमीत कमी अर्धा तास मी कणिक ही छान मुरून घेतली. त्यानंतर लगेच आपल्याला पोळी किती जाड बारीक आणि लहान मोठी बनवायचे त्यानुसार आपण हा गोळा घ्या. तर इथे मी
मध्यम आकाराचा एक गोळा घेतलेला आहे. त्याला काय करायचं, आपलं गव्हाचं पीठ लावायचं आणि पीठ लावल्यानंतर या गोळ्याची आता हाताने अशा पद्धतीने आपल्याला आता याची पारी तयार करून घ्यायची. पारी बनवताना एक काळजी घ्या, मधला जो भाग असतो पारीचा तो अगदी जाडसर ठेवा. आजूबाजूचे जे कळा असतात त्याच फक्त आपल्याला अगदी बारीक तयार करायचे. त्यामुळे काय असतं, आपली पोळी ही अजिबात फाटत नाही आणि सारण देखील अजिबात आपलं बाहेर हे निघत नाही. तर वाटीच्या आकाराने आपण आता हे पारी तयार करून घेतली. त्यामध्ये लगेच आपण तयार करून घेतलेलं सारण आता आपण यामध्ये टाकून घेऊया. अगदी थोडं थोडं घालत ह्या पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित त्याला सेट करून घ्या. आणि जे काही खळे तयार झालेले असतील गुळाचे किंवा ओलसरपणामुळे ते आपण काढून घ्या, जेणेकरून आपली पोळी ही फाटणार नाही. तर मिश्रण जे सारण आहे ते हळूवार या पद्धतीने दाबत आणि जी पारी आहे ती आपण एका जवळ आणण्याचा व्यवस्थित प्रयत्न करायचा. तर हळूवार आपल्याला याला व्यवस्थित जे आपलं सारण आहे ते व्यवस्थित दाबत आता हे टोप व्यवस्थित आता आपल्याला बंद करून घ्यायचे. आणि जे काही एक्स्ट्राचं पीठ आहे ते अगदी थोडंसं आपण काढून घ्यायचं, अगदी जास्ती देखील काढून घेऊ नका. त्यामुळे काय होईल, आपली जी पोळी ती देखील फाटण्याची शक्यता असते. अगदी थोडंसं मी टाकून घेतलं आहे. त्यानंतर लगेचच काढल्यानंतर जे आता सारण असतं ना ते व्यवस्थित आपल्याला या पोळीमध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. हाताने अगदी छोटीशी आपल्याला पोळी ही लाटून घ्यायची म्हणजे हाताने. आणि त्यानंतर पीठ लावून आता आपल्याला हवी जाड बारीक किती पाहिजे ती पोळी ही आपण तयार करून घ्यायची. तर तुम्ही बघाल लाटताना अजिबात चिटकत नाही आहे, अजिबात फाटत देखील नाही आहे. अगदी छान अशी आपली ही परफेक्ट पारंपरिक पद्धतीने गोडपुडी ही आपली तयार होते. बनवायला देखील अजिबात जास्ती वेळ लागत नाही, अगदी पटकन तयार होते. आपल्या मुलांनी जर या पद्धतीचं सारण तयार केलेलं असलं तर ज्यावेळेस आपण म्हणजे मुलांना खावंशी वाटेल त्यावेळेस आपण पटकन त्यांना बनवूनही देऊ शकतो. तर आता आपल्याला हवी जाड बारीक तशी ही लाटून घ्या. मी अगदी बारीक अशी ही आता पोळी ही लाटून घेते. जेवढी आपण बारीक लाटू तेवढी छान ती भाजल्यानंतर अगदी छान क्रिस्पी ती तयार होते. तर आता आपली ही पोळी लाटून तयार झाली. आता आपण हिला भाजून घेऊया. तर पोळी भाजण्यासाठी मी साईडला तवा गरम करून घेतला आहे. तव्यावरती सर्वप्रथम आपण तूप हे टाकून घेऊया. तुपाच्या जागेवरती तेल बटर आपल्या आवडीनुसार आपण वापरून घेऊ शकतो. तर अगदी थोडंसं जास्तीचं तूप लावून दोघेही छान साईडने आपल्याला आता ही पोळी छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची. तर पोळी भाजताना एक साईड जास्ती वेळ राहू देऊ नका. त्यामुळे काय असतं, आपण यामध्ये गूळ वापरलेलं असतं, गुळाचं पाणी होतं आणि त्यामुळे गूळ हा पटकन चटकतो. म्हणून काय करायचं, पोळीत फक्त पटपट दोघेही साईडने अशा पद्धतीने उलटत पटकन तिला छान क्रिस्पी होईपर्यंत अशी आपण हिला भाजून घ्यायची. यामुळे छान एकसारखी ती संपूर्ण साईडने भाजली जाते. अगदी छान असे आपलं जे सारण आहे सगळ्या साईडने अगदी परफेक्ट ते पसरलेलं आहे चारही कळाला. आणि अगदी छान अशी टम अशी आपली ही पोळी देखील फुगली, म्हणजे अगदी परफेक्ट अशी आपली पोळी ही तयार झाली. अशाच पद्धतीने आपण आता दोघेही साईडने व्यवस्थित छान हिला भाजून घेऊया. आणि उरलेल्या पिठाचे देखील आपण ह्याच पद्धतीने पोळी ही आता तयार करून घेऊया. पोळी बनवल्यानंतर काय करायचं, जर आपल्याला अगदी क्रिस्पी अशी पोळी लागत असेल आवडत असेल तर त्यानंतर काय करायचं, कुठल्याही स्टीलच्या भांड्यामध्ये म्हणजे ठेवू नका. तर जाळीच्या कुठल्याही प्रकारच्या भांड्यामध्ये ठेवा. त्यामुळे काय असतं, खालून तिला छान हवा लागते, वरून देखील, त्यामुळे तिला घाम सुटत नाही आणि आपली पोळी ही नरम पडत नाही. तर अगदी चारही कळ्याने अगदी छान असं आपलं सारण हे पसरलं आहे. जेवढी आपली पोळी ही दिसायला सुंदर दिसते तेवढीच अगदी छान चविष्ट ती आपली पोळी ही तयार झाली. अगदी क्रिस्पी, तोंडात टाकतात ती अगदी छान अशी उलगडीत अगदी परफेक्ट अशी आपली संक्रांती निमित्ताने अगदी परफेक्ट आपली गोडपोळी ही तयार. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.